तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज खूप दिवसांनंतर आपण म्हणजे ब्लॉग बनवत आहोत, कारण मध्ये आहे ना पेपर सुरू होते, त्यात आजारी पण होतो. आता 10-1 दिवस तर आजारीच होतो, थोडा व्हायरल वगैरे झाल्यामुळे. आणि सर्वप्रथम तुम्हाला गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आहे ना मग आज मी ठरवलं असं की म्हटलं आज ब्लॉग बनव आणि गजानन महाराज यांच्या मंदिरावर जाऊ. तुम्हाला मंदिर पण दाखवतो तिकडे आणि बरेच गर्दी वगैरे पण असणार. तर आजचा ब्लॉग हा तुम्ही पूर्ण कंटिन्यू पहा आणि त्यानंतर आहे ना लगेच आपण डेली ब्लॉग वगैरे पण सुरू करणार आहोत. पण थोडा माझ्या एक्झाम वगैरे आहेत, बस ते झालं की लगेच आपल्याला ते पण करता येईल. तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही आणि एकदम तब्येत पण नव्हती. आता तब्येत थोडी बरी आहे, म्हणजे 7-8 दिवस तर झालेत आजारी होतो, पण आता थोडं बरं वाटतंय. तर हे ब्लॉग म्हणजे मोठे ब्लॉग बनवले ना मग एडिट वगैरे करायला ते खूप म्हणजे बराच वेळ चालला जातो, तर ते तेवढं कॉन्सन्ट्रेशननं करू शकत नव्हतं, म्हणून मग ते काय बनवले नव्हते. तर आता बनवलं. कुठे चालले हे? कुठं आहे दृष्टी? कुठं आहे? हे बघा, हे खेळत असतात. दादू गेला ना याला प्रयागराजला, माहीत आहे की नाही? कुंभमेळ्याला गेला. हे बघा, ही वर राहते पहल. दादू आहे ना प्रयागराजला गेला. मला म्हणत होता मी मोनालिसाला भेटायला चाललो म्हटलं. मग म्हटलं ठीक आहे तू ब्लॉग बनव म्हटलं. तर ब्लॉग कसा बनवतात रे भाई म्हणे. म्हटलं अरे तुला बनवता येते, तू असंच मोबाईल घेऊन बनव म्हटलं, जर भेट झाली तर मला तर आधी वाटलं मजाक करत होता, पण खरंच गेला दादू प्रयागराजला. आता परत आल्यावर त्याच्या काय गोष्टी संपणार नाही. तो परत आला की ते पण आपण ब्लॉग बनव, काय झालं दादूचं असं तसं. दादू रिटर्न्स फ्रॉम प्रयागराज असं. ठीक आहे, आता निर्भय येतोय. निर्भयसोबत आपण जाऊ गजानन मंदिरवर आणि तिथे जरा दर्शन वगैरे घेऊन बस तेवढ्या पुरताच आजचा हा असा आपला ब्लॉग राहणार. ठीक आहे, तर ब्लॉग पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. ओके. हे बघा, आता पन्नू आलेला आहे. निर्भय कॅन्सल झाला. निर्भय येणार होता मला घ्यायला, माझा मित्र. आता पन्नूसोबत जाऊ आपण गजानन मंदिरवर आणि त्या आधी आहे ना आम्ही गोळा खायचं ठरवलं. या उन्हाळ्याचा पहिला बर्फाचा गोळा आहे. बनव पन्नू तू, ते येत नाही ते. एक दे रे भाई. नाही, मी मिस कॉल नाही दिलं, मी ते बघितलं आणि कट केला फोन असा. खाय ना मग गोळा. एक गोळा इसको भी दो भैया. ते गोळ्यावाल्याला ब्लॉग मध्ये येण्याची हे वाटत आहे असं जरा काला कटा त्याचा. तुलाच घ्यायचा आहे स्पेशल, फक्त असा गोळा, त्याचा चेहरा दिसू द्यायचा नाही. आता आपण इथून जाणार आहोत गजानन मंदिरला आणि आता 2 गाड्या झाल्या. आधी आता याला ठरवलं होतं मी, म्हटलं निर्भय येणार आहे तर तू काय म्हणते, तू नको येऊ असं म्हणणार होतो मी निर्भय तुला, पण तेवढ्यात तू आला असं. तर आता निर्भयला पण घेऊन जाऊ, नाही तर निर्भय जाईल घरी. काय पाहिजे? चिल म्हणजे चेरी का? मला काही ऐकूया. चला, हे दोघं पण आहेत ना गोळा खायला आले. कोणत्या वर्गात आता तुम्ही आणि कशावर पाहता आपले व्हिडिओ? यूट्यूबला की इंस्टाग्रामला? तू कुठं राहतो तू? अच्छा, आणि ट्युशन वगैरे कुठं आहे तुम्ही? अरे कुठं चालला? गोळा झाला. चला येतो, बाय बाय बाय. हा चल, गोळा सोडून चालला. असा गोळा खात पाडशील गोळा म्हटलं. मेडिकल बॉय, मेडिकल उघड तू जाऊन, आम्ही जातो आता या गाडीवर. ही गाडी चालते, पाडून टाकशील. त्याच्यातच खायचा होता की मला. काय म्हणते, झालं की फोन? हो लावतो. चला तर आता जाऊ आपण गजानन मंदिरवर. निर्भय तर गेला, ह्याची गाडी घेऊन जाऊ आता. म्हणजे निर्भयला काम असतं ना मेडिकलवर, म्हणून. मी चालू का गाडी? दे ना, कुठं चावी. चला, आता आलोत आपण गजानन मंदिरवर आणि हे बघा, हे आहे आमच्या इथलं गजानन महाराज यांचं मंदिर. ठीक आहे. आणि 2-3 दिवसापासून तब्येत खराब होती, ते सांगितलंय मी, पण आता गोळा खाल्ला. आता गोळा खाल्ल्यावर आवाज आणखी बसला माझा. तर आता जाऊत आपण मंदिराकडे. हे बघा, तुम्हाला मंदिर दाखवतो. हा हे गजानन महाराज यांचं मंदिर आणि मधून दाखवतो मी तुम्हाला कसं आहे ते. ठीक आहे, ओके. आज गर्दी नाही आहे पण तेवढे, पण थोडा लेट आलो, पण ते बरं झालं लेट पण आलो, नाही तर खूप गर्दी असते, आपल्याला गाडी लावायला जागा मिळाली नसते.
हे आहे आमच्या इथलं गजानन महाराजांचं मंदिर आणि मध्ये आहे ना खूप मोठी रांग आहे. तर दर्शन तर आणखी झालं नाही, म्हणजे पालखीचं दर्शन झालं. इकडून वरतून जायला जागा आहे का बघू आपण. तर आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे आहे प्रसाद. गजानन महाराजांचा प्रसिद्ध प्रसाद म्हणजे काय, मेन मुख्य प्रसाद बेसन आणि भाकर असं. ठीक आहे, तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच ब्लॉग आपले आता कंटिन्यू येत राहील अशी मी स्वतःकडून अपेक्षा करतो आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परत. ठीक आहे, बघा मागे पण लोक बसून आहेत, प्रसाद घेतात. आम्ही पण प्रसादचा आस्वाद घेतो आणि इथेच आपण आजचा ब्लॉग संपवू. ठीक आहे, चला बाय.